नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांकावर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आरोग्य विभाग ग्रुप डी संभाव्य प्रश्नसंच इथे बघणार आहोत। येत्या 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या ग्रुप डीचा पेपर आहे, त्याच्यामुळे रिव्हिजन म्हणून आपण आज इथे 10 प्रश्न बघणार आहोत जे की परीक्षेत विचारू शकतात। तर चला मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? हे बघा, इथे सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प विचारला आहे, पण तो पण खालीलपैकी म्हणजेच या 3 ऑप्शनमधून विचारलेला आहे। तर इथे सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना। ठीक आहे, तर याच्या रिलेटेड अजून आपण बघूया। तर हा जलविद्युत प्रकल्पाला जलाशयाला शिवसागर असे म्हणतात। त्याचप्रमाणे हा सातारा जिल्ह्यात आहे। तर याच्यासोबत ह्या 2 गोष्टी पण लक्षात असू द्या। रिकामी जागा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे, ज्यामध्ये संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी किंवा एखाद्या खोट्या बनावट वेबसाईटला भेट देण्यासाठी खूप लोकांना ईमेल्स पाठवले जातात। हे बघा, इथे IT रिलेटेड प्रश्न आहे। एक सायबर हल्ला ज्यामध्ये ठीक आहे संवेदनशील माहिती जाणून घेण्यासाठी खोट्या वेबसाईटला भेट देण्यासाठी म्हणजे लोकांनी त्या खोट्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणून लोकांना ईमेल्स पाठवले जातात। हा एक सायबर हल्ल्याचा प्रकार आहे। तर त्याला काय म्हणतात? तर इथे त्याचं ऑप्शन आहे सी, फिशिंग। त्याला फिशिंग म्हणतात। त्याचं स्पेलिंग आपण इथे बघूया, कारण की हे लक्षात असणं जरुरी आहे। PHISHING। तर हा एक असा सायबर हल्ल्याचा प्रकार आहे ज्यामध्ये लोकांना खोट्या ईमेल्स पाठवले जातात आणि त्याद्वारे खोट्या वेबसाईटला भेट द्यायला लावतात। आणि लोक जेव्हा खोट्या वेबसाईटमध्ये ID पासवर्ड टाकतात तर त्यांचा ID पासवर्ड चोरून त्यांची ID हॅक केली जाते आणि तिथून पैसा किंवा त्यांची माहिती चोरली जाते। ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या। तिसरा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर इथे बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक विचारला आहे। तर तुम्हाला माहीत असेल तर मी इथे सांगून देतो, 2रा क्रमांक लागतो। ठीक आहे, तर मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो लोकसंख्येच्या बाबतीत? पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा, 2रा आहे महाराष्ट्राचा, 3रा आहे बिहारचा आणि 4था आहे पश्चिम बंगालचा। मित्रांनो, हे लोकसंख्येच्या बाबतीत आहे। ठीक आहे, एरिया वाईज नाही आहे। लोकसंख्येत UP पहिला आहे, महाराष्ट्र 2रा आहे, बिहार 3रा आहे आणि पश्चिम बंगाल 4था आहे। तर हे लक्षात असू द्या, कारण की होऊ शकते पहिला, 2रा, 3रा, 4था कोणता पण याच्यात विचारू शकतो। ठीक आहे, 4था प्रश्न आहे, DBT हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? DBT म्हणजे बघा मित्रांनो, इथे 4 ऑप्शन दिलेला आहे, पण याचा बरोबर ऑप्शन आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। DBT म्हणजे होते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या। 5वा प्रश्न आहे, भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 मैल हे स्थान कोणत्या शहरात आहे? हे बघा, इथे मित्रांनो 0 मैल विचारला आहे, म्हणजे एक असं ठिकाण जे भारताच्या मध्यवर्ती आहे, जिथून कोणत्याही शहराचं किंवा कोणत्याही ठिकाणचं अंतर मोजलं जातं। तर तुम्हाला माहीतच असेल की नागपूर हे शहर भारताच्या मध्यवर्ती भागी आहे, म्हणून तुम्ही इथे लॉजिक लावू शकता की 0 मैल हे देखील नागपूरमध्येच असेल। ठीक आहे, तर याचं उत्तर आहे नागपूर। नंतरचा प्रश्न बघूया, कोविड-19 या आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? आता हा तर खूप साधा प्रश्न आहे आणि खूप इझी आहे, पण कोविडशी संदर्भात तुम्ही भरपूर प्रश्न वाचून जा, कारण की होऊ शकते की येणाऱ्या एक्झाममध्ये त्या संदर्भात 2 ते 3 प्रश्न राहू शकतात। तर इथे कोणती टेस्ट केली जाते? तर RT-PCR। ठीक आहे, तर याचं इथे फुल फॉर्म पण लक्षात असू द्या। तर याचं फुल फॉर्म आहे रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट पॉलिमर्स चेन रिॲक्शन। ठीक आहे, RT-PCR। तर हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। 7वा प्रश्न आहे, म्युकर मायकोसिस हा आजार कशामुळे होतो? पुन्हा कोविडशी संदर्भात प्रश्न, कारण की कोविड झाल्यानंतर बऱ्याच जणांना हा रोग उद्भवला होता। ठीक आहे, तर इथे म्युकर मायकोसिस कशामुळे होतो? तर पुष्कळजण इथे विषाणू हा ऑप्शन मारतात, कारण की त्यांना व्हायरस वाटते, पण हा चुकीचा ऑप्शन आहे। तर याचा बरोबर ऑप्शन आहे बुरशी, ज्याला आपण फंगस म्हणतो। ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या। 8वा प्रश्न आहे, कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला? आत्ताच आपण काही दिवसाआधी बघितलं होतं की डेल्टा प्रकारातील रुग्ण संपूर्ण जगात भेटत होते, परंतु सर्वात पहिले हा रुग्ण जो आढळून आला आहे तो भारतात आला, त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या। 9वा प्रश्न आहे, कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक का लिहिला जातो? कोविड-19 असं आपण म्हणतो, तो का म्हणतो? तर याच्यासंबंधी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की होऊ शकते आपण नेहमी वाचतो कोविड-19 पण 19 काय आहे? ठीक आहे, तर इथे याचा ऑप्शन तुम्हाला कळून जाईल की या विषाणूची लागण सर्वप्रथम 2019मध्ये झाली, म्हणजेच सर्वप्रथम 2019मध्ये हा व्हायरस सर्वप्रथम 2019मध्ये सापडला होता, त्याच्यामुळे त्याला कोविड-19 असं नाव देण्यात आलेलं आहे। तर हे लक्षात असू द्या। 10वा प्रश्न आहे, केळी या प्रकारचे शास्त्रीय नाव काय? बघायची याचं शास्त्रीय नाव विचारलं आहे आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहे, पण मी ते सांगून देतो।
याचं ऑप्शन आहे मुसा पॅराडिसियाका. ठीक आहे, हे नाव जरा कठीण आहे त्याच्यामुळे मी इंग्लिशमध्ये इथे लिहिलेलं आहे, आपण नोट करू शकता, मुसा पॅराडिसियाका. तर असे हे 10 प्रश्न आज आपण बघितले आहे मित्रांनो. पुढेही आपण असेच प्रश्न घेऊ. जर तुम्हाला हा प्रश्नसंच चांगला वाटला किंवा असे अजून प्रश्न जर तुम्हाला वाटत आहे की आपण घ्यावं तर तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये लिहा, मी अजून जास्तीत जास्त प्रश्न ग्रुप डीचे आणि येणाऱ्या एक्झामचे घेईल, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण पण देईल. ठीक आहे, तर आधी आपण जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर स्पर्धांकुर हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलला MPSC अलर्ट नावाने ते पण आपण जॉईन करू शकता. फेसबुकवर आपलं स्पर्धा परीक्षा माहिती मंच नावाने पेज आहे, ते पण आपण लाईक करू शकता. आणि आपली वेबसाईट MPSC अलर्ट. मित्रांनो, ही जर PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला या MPSC अलर्ट या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. आणि तुम्हाला जर हा प्रश्नसंच सोडवून पाहायचा असेल, ठीक आहे, तर MPSC अलर्ट हे आपल्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर आपला प्रश्नसंच उपलब्ध आहे, तो तुम्ही सोडवू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.